AI ChatGPT हा सर्व मानवजातीशी संबंधित असणारा सध्याचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। काही वर्षांपूर्वी हे शब्दही माहीत नव्हते। विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनातून अनेक अभिनव कल्पना वास्तवात आल्या आहेत। संगणकीय क्रांती घराघरातून पोचली आहे। यामुळे किती नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे याविषयीचे 20% पासून 80% अनेक आकडे सांगण्यात येत आहेत। ही न मानवी बुद्धिमत्ता नेमकी काय आहे, त्यामधून कोणत्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, हे संशोधन साऱ्या मानवजातीवर काय परिणाम करणार आहे हे साऱ्यांना कळायला हवे। विशेषतः नवीन पिढीला, शिकणाऱ्या मुलांना तर कळायलाच हवे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्वीकार, नकार का सहकार या नीलांबरी जोशी यांनी मराठीतून लिहिलेल्या पुस्तकात हे सारे तपशिलात वाचता येते। प्रत्येक मराठी मुलाने हे पुस्तक वाचायलाच हवे असे आहे। कॉम्प्युटर सायन्स शिकणाऱ्या सर्व संस्थांतून या पुस्तकाचे वाचन व्हायला हवे। पुस्तकातील आशय नीट समजून घेण्यासाठी त्यावर संवाद व्हायला हवेत। यंत्राने मानवासारखे काम करावे यासाठीचे प्रयत्न सुमारे 60 वर्षांपूर्वी सुरू झाले। मानव जी कामे करू शकतो ती जवळजवळ सर्व कामे करणारी यंत्रे, AI आधारित असलेले रोबोट्स आता तंत्रज्ञानाने तयार केले आहेत। जगात अनेक ठिकाणी ते वापरले जातात। ते न थकता, कसलीही तक्रार न करता मानवापेक्षा अधिक सफाईने कामे करीत आहेत। आरोग्य सेवेपासून बँकिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट, पर्यटन, चित्रपटांची दुनिया या साऱ्या क्षेत्रात AI वर आधारित चॅटबॉट्स वापरले जातात। AI कथा, कविता लिहिते, भाषांतराची कामे करते, संगीत देण्याचे काम करू शकते। माणूस करू शकतो ती सारी कामे अधिक सफाईदार करण्याचे काम आता रोबोट्स करतात। AI वर आधारित ही यंत्रे कोणकोणती कामे करतात याची भली मोठी यादी पुस्तकात वाचता येते। AI मुळे 3D प्रिंटिंगच्या तंत्रात अकल्पनीय अशा सुधारणा होणार आहेत। नजीकच्या भविष्यात आपण AI ने तयार केलेले अन्न खाऊ, रोबोट्सने बनवलेले चित्रपट पाहू, त्यांनी लिहिलेले साहित्य वाचू। बऱ्याच मराठी माणसांसाठी ही सारी माहिती नवीन आहे। मशीन लर्निंग, डीप लर्निंग, डेटा मायनिंग, बिग डेटा, सीड AI म्हणजे नेमके काय हे सारे मुलांना कळू शकेल अशा शब्दातून या पुस्तकात मांडण्यात आले आहे। गेल्या काही दशकात प्रगत तंत्रज्ञानासंदर्भात आलेल्या अनेक चित्रपटांचे, पुस्तकांचे, संशोधकांचे कितीतरी संदर्भ नीलांबरी जोशींच्या या पुस्तकात वाचता येतात। AIच्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या अनेक उद्योगांच्या संशोधनाविषयीचा तपशील पुस्तकात देण्यात आला आहे। फक्त कॉम्प्युटर संबंधित कामे करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नाही तर ज्यांना स्पर्धेत टिकून राहायचे आहे त्या साऱ्यांना या साऱ्या संकल्पना माहीत असायला हव्यात। शालेय विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके हा विषय AI मुळे नाहीसा होऊ शकेल। व्हर्च्युअल रियालिटीमुळे अनेक विषय डोळ्यांनी पाहत, कानांनी ऐकत शिकणे आता शक्य झाले आहे। ॲपलची सिरी, ॲमेझॉनची ॲलेक्सा, मायक्रोसॉफ्टची कोर्टाना, बायडूची झियाडू हे डिजिटल असिस्टंट्स आता अनेक घरातून पोचले आहेत। हा डिजिटल असिस्टंट नेटला जोडलेला असतो। तो विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देत असतो। हे घराची सुरक्षा पाहू शकतात, रिपोर्ट्सच्या डेडलाईन्सची आठवण करून देतात, तुमच्या इन्शुरन्सचा हप्ताही भरतात, तुमच्यासाठी जेवणाची ऑर्डरही देऊ शकतात। AI मुळे आपले आयुष्य वेगाने बदलले आहेच, हा वेग यापुढे आणखी वाढत जाणार आहे। AI मुळे शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होणार आहेत। यामुळे विद्यार्थी व्यक्तिगत पातळीवर स्वतःच्या वेगाने शिकू शकतील। एकच विषय शिकण्यासाठी हवी असणारी सामुग्री प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे पुरवण्याचे काम AI मुळे आता सहज शक्य होणार आहे। व्हर्च्युअल रियालिटीचा वापर करून पाहता, समजून घेता येतील अशी 3D मॉडेल्स बनवणे आता शक्य झाले आहे। त्यामुळे विषयाचे नीट आकलन होणे सोपे होणार आहे। येणाऱ्या जगात उत्तम दर्जाचे काम करण्यासाठी माणूस आणि संगणक यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे।
मेहनत करून कष्टाने शिक्षण पूर्ण केल्यानंतरही मनासारखी नोकरी मिळेलच हे यापुढील काळात घडेल असे वाटत नाही. कारण ज्या कामासाठी तुम्हाला नेमले जाते त्यापैकी बरीच कामे AI कडून केली जाणार आहेत. AI ChatGPT काय करू शकणार नाही आणि या अशा कामांपैकी आपण काय करू शकू याची माहिती ज्या विद्यार्थ्यांना असेल ते या स्पर्धेत टिकून राहतील. लोकांशी उत्तम संवाद करता येणे आणि त्यांच्या मनातील भावना नेमक्या समजून घेण्याचे काम यंत्रांना जमेल असे वाटत नाही. कम्युनिकेशन ही माणसाची सर्वात महत्त्वाची गरज आहे. यासाठी विशिष्ट संकल्पना मोजक्या पण प्रभावी शब्दात मांडण्याचे आणि समोरच्या व्यक्तीला नेमके काय म्हणायचे आहे हे समजून घेण्याचे तंत्र मुलांना घडवावे लागेल. आजच्या शिक्षणात हे सारे शिकविले जात नाही. AIच्या विश्वात आज जे काही चालू आहे त्याची अद्ययावत माहिती या पुस्तकातून समजून घेता येईल. डिजिटल विश्वातील उत्क्रांतीचा वेग यापुढे सतत वाढत राहणार आहे. प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मराठीतून हे पुस्तक लिहिल्याबद्दल नीलांबरी जोशींचे आभार मानायला हवेत. त्यांच्याकडून हे असेच लेखन यापुढेही होत राहावे यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद.